ही आहे मोहरीची पेंड, सरसोखली म्हणतात कोणी. तर याचं पाणी आपल्याला अडेनियमसाठी किंवा इतर झाडासाठी द्यायचं कसं. 100 ते 150 ग्राम ही सरसोची खली घ्यायची. त्यानंतर 1 लिटर पाण्यामध्ये, मी अगोदरच हा प्रयोग केलेला आहे, 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर थोडासा गूळ टाकायचा. मग ही काय करायची, पूर्ण 3 दिवस पाणी टाकून 1 लिटर पाणी पूर्ण 3 दिवस भिजत ठेवायचं. हे 3 दिवस झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं, 10 लिटर पाणी घ्यायचं. 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर चाळून टाकायचं. आता हे पूर्ण पाणी मी चाळून टाकतोय. हे चाळून घेतलेलं आहे. हे चोथा जो आहे तो आपण कंपोस्ट बिनमध्ये टाकू शकतो. आता हे आपलं जे आहे ते द्रावण 10 लिटरचं तयार झालेलं आहे. अगदी थोडं टाकायचं प्रमाण त्याच्यात. त्यानंतर पुन्हा साधं पाणी थोडंसं वरून टाकायचं. एकच आहे अरबिकम आणि हे थोडेसे मोठाले ॲडेनियम आहेत. यांना थोडं जास्त प्रमाण देऊ आपण. पण हे जे लिक्विड देतोय आपण, त्याच्या अगोदर 3 ते 4 दिवस आपण पाणी नाही दिलं पाहिजे. म्हणजे पूर्ण हे पोषक तत्व झाडाला मिळतं. पूर्ण माती अशी ड्राय झालेली हवी आहे. मग त्यानंतर थोडंसं पाणी द्यायचं. एरवीसुद्धा आता डॉर्मेन्सी चालू असल्याने हिवाळ्यामध्ये जवळपास मोठ्या झाडाला 10, 12, 15 दिवसाला जरी पाणी दिलं तरी चालतं. कारण याच्या कोडेक्समध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. पण छोटे जे झाडं आहेत ॲडेनियमचे आपण जे लावलेले आहेत, 6 महिन्याचे म्हणा किंवा अजून काही 3 महिन्याचे म्हणा, पण यांना 3 दिवसाआड पाणी देणं आवश्यक आहे. आणि वळलेली पाणी जे काय आहेत, पिवळी पडलेली सहज निघतील ती हातानं काढून घ्यायची. अशी पूर्ण माती ड्राय आहे. हे काय